मागील काही काळापासून राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असल्याचा आरोप केला जातोय। राज्यातील महत्त्वाचे उद्योग, वित्तीय संस्था आणि इतर कार्यालये गुजरातला हलवली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय। काही महिन्यांपूर्वी पुण्यातील हिंजवडीतील 37 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा करण्यात आला होता। यावरून निर्माण झालेला गदारोळ शमतो न शमतो तोच पुण्याच्या चाकण MIDCतील 50 कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलाय। त्यांच्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे। सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या उद्योगमंत्र्यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केलेत। त्यात त्या काय म्हणतायत पाहूयात। महाराष्ट्रातील सर्वात चर्चित MIDCंपैकी एक असणाऱ्या चाकण MIDCतून 1-2 नाही तर 50 कंपन्या बाहेर गेल्या आहेत। औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती उद्योग तेव्हाच थांबतात जेव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरविता। गेल्या काही वर्षातील प्रचंड वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे येथे उद्योग सुरू ठेवण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत। याबाबत सातत्याने मांडणी करून देखील राज्य शासनाची भूमिका उदासीन आहे। यामुळेच ही स्थिती उद्भवली असून राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात निघून गेलाय। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे याबाबत काय म्हणणे आहे? खरे तर पुण्यातील चाकण MIDCत जागतिक पातळीवरच्या कंपनी आहेत, मात्र या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं म्हटलं जातंय आणि यालाच कंटाळून या 50 कंपन्यांनी स्थलांतरित केल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान हे झाल्यानंतर विरोधक मात्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत। आमदार रोहित पवार यांनी तर यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। काय म्हणाले रोहित पवार पाहूयात। 30 कंपन्या या महाराष्ट्राला आणि पुण्याला सोडून दुसऱ्या राज्यात गेल्या, त्यातल्या बहुतांश गुजरातला गेलेल्या आहेत। ही बातमी 6 महिन्यापूर्वी आली होती, ती खरी होती। आता परत एकदा चाकण या भागातल्या 50 कंपन्या महाराष्ट्राला तिथं रामराम करून बाहेर जाण्याचा विचार करत आहेत आणि कदाचित त्यातला बहुतांश या गुजरातला जातील। म्हणजे मी तेच सांगतोय तुम्हाला, 14 पासून आतापर्यंत भाजपने काय केलं असेल? फक्त भ्रष्टाचार केलाय आणि राज्यातल्या कंपन्या ह्या गुजरातला जाव्यात का? कारण त्यांना काय करायचं असतं की गुजरातचे नेते जे दिल्लीत बसले त्यांना खुश करायचं असतं आणि या अनुषंगाने आपलं काय झालं असेल तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान तिथं झालेलं आहे। समृद्धी मार्ग याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 15-16 हजार कोटींचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आणि असं म्हणलं जातं त्यातून जो पैसा हा खाल्ला गेला तो सर्व पैसा हा गुजरातच्या भाजपच्या इलेक्शनला फंडिंगसाठी वापरला गेला। पुण्यामध्ये आपण आहोत, पुण्यामध्ये जी रिंग रोड आता तिथं होत आहे 26,000 कोटीचं टेंडर तिथं घेतलं गेलं आहे। त्याची खरी किंमत ही कुठेतरी 18 का 19,000 कोटी। त्यात 6,000 कोटीचा मलिदा हा राज्यातल्या नेत्यांनी खाल्लेला आहे आणि तो हा 6,000 कोटीचा मलिदा जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा आहे कशासाठी वापरला जाणार आहे? तर विधानसभेचं इलेक्शन जे आता येतंय त्यासाठी तिथं वापरलं जाईल। त्यामुळे काय चाललंय तर ह्या कंपन्या आणि हा सगळा भ्रष्टाचार याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आणि युवांचं हित, युवांना हाताला काम मिळावं हे कुठेही मनामध्ये ठेवून हे सरकार काम न करता स्वतःचे खिशे भरायचे आणि गुजरातचे नेते जे दिल्लीला बसले त्यांना खुश करायचे, एवढाच याच्या मागचा हेतू आहे असं मला वाटतं। सर, याच्या पाठीमागे अजून एक कारण सांगितलं जातं की तिथे असलेली वाहतुकीची कोंडी, पुण्याचा आकडा अख्ख्या जगात 7वा नंबरला येतो ट्रॅफिकच्या बाबतीत। ट्रॅफिक हा मुद्दा आहेच, त्याच्याबरोबर इतरही फार महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर हे सरकार कुठेही तिथं काम करत नाही आणि त्याच्याबरोबर जे काही इन्सेंटिव्ह द्यावं लागतं। आता जे सेमीकंडक्टर कंपन्या गुजरातला चालल्या त्यात केंद्र सरकार गुजरातसाठी इतके इन्सेंटिव्ह तिथं देते, पण महाराष्ट्रासाठी मात्र ते इन्सेंटिव्ह देताना दिसत नाही। त्यामुळे हे जे काही समीकरण आहे त्याच्या मागे खूप वेगळा खेळ आहे आणि त्या खेळाच्या मागे काय फक्त गुजरातचं हित आहे। आता ते कोण जपते तर भाजपचे सर्व नेते आणि महायुतीतले सर्व नेते
जप्त आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. दरम्यान हक्काचे रोजगार असणाऱ्या कंपन्या राज्याबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यापूर्वीही अनेक उद्योगधंदे राज्याबाहेर गेलेत. असे असताना राज्य सरकार मात्र वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला जातोय. यावर आता राज्य सरकारची प्रतिनिधी काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.